36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. पोस्को कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण. बाल लैंगिक कायद्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बोदवड दिवाणी आणि फौजदार न्यायालय आणि बोदवड तालुका वकील संघ यांच्या वतीनं बोदवड येथील नहरांका हायस्कूलमध्ये बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोस्को कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण याबाबत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कायद्यातील समस्या आणि आव्हाने काय आहेत यावर बोलताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी आपले विचार मांडले आहेत. यावेळी त्यांनी सांगितलंय की आमच्या लेकी सुरक्षित कशा होणार, सोकावलेल्या सैतानांना कायमची अद्दल कशी आणि कोण घडवणार, यासाठी या कायद्याची नेमकी तरतूद काय आहे, कशा प्रकारची शिक्षा देण्यात येते, या संदर्भात कायदेतज्ञ तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी माहिती दिली आहे. बालक या संज्ञेमध्ये 18 वर्षांखालील सर्व व्यक्तींचा समावेश होतोय. बालक ही देशाची संपत्ती, उद्याची पिढी मानली जाते. तिचे योग्य प्रकारे पालन पोषण संवर्धन व्हावे, निकोप शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा, बालकांना अत्याचारापासून संरक्षण मिळावं, बालपण सुदृढ राहावं, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे बालपण यौवनाचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे, ह्या मुख्य हेतूने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ॲक्ट 2012 पोस्को कायदा या नावानं केंद्र सरकारने बालकांच्या संरक्षणार्थ 2012 साली विशेष कायदा पारित केलाय. या कायद्यामध्ये बालकांचे आणि लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच अपराध्यास कठोर शासन करण्यासाठी तरतूद आहे. बालकांची लैंगिक छळवणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार या गोष्टींपासून संरक्षण व्हावं या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आलाय. गुन्हेगारांना परावृत्त करण्यासाठी आणि आपल्या मुलांवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मुलांवरील लैंगिक गुन्ह्यासाठी मृत्यूदंडासह अधिक कठोर शिक्षेचा समावेश करण्यासाठी 2019 मध्ये या कायद्याचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. भारत सरकारने पोस्को नियम 2020 देखील अधिसूचित करण्यात आलाय. पोस्को न्यायालय विशेष जलदगती न्यायालयांतर्गत सदर खटला चालवला जातोय. या कायद्यांमध्ये कठोर आरोपीला कठोर शिक्षा ते शेवटच्या श्वासापर्यंत जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेचं प्रयोजन करण्यात आलंय. तर पोस्को कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण या विषयावर ॲडव्होकेट धनराज प्रजापती, ॲडव्होकेट किशोर महाजन यांनी विचार मांडले. तर ॲडव्होकेट KS इंगळे, ॲडव्होकेट मिलन अग्रवाल, PSI शेजोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विकास कोटेचा, मुख्याध्यापक PN पाटील, मुख्याध्यापिका नेमाडे धनराज गायकवाड, विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पाटील, अविनाश राठोड हे उपस्थित होते. यांनी आभार प्रदर्शन HL पाटील यांनी केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतीक डोळस, संकेत ढोले, फोटोग्राफर निशांत पवार, दुर्गेश मराठे, शिक्षक आणि शिक्षिका, शालेय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. की तुम्ही कोणाला चालवणार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ गेला पाहिजे. स्वतःमध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करता येईल का, स्वतःमध्ये काहीतरी मोठं ध्येय साध्य करता येईल का. मला या कॉलेजच्या या कार्यक्रमातून एखाद्या मुलीला विचार केला पाहिजे की मला न्यायाधीशासारखं बनता येईल का, मला माझे आदर्श शिक्षक गुरु आहे त्यांच्यासारखं बनता येईल का, शेजोळे साहेब जे PI आहे त्यांच्यासारखं बनता येईल का, या याच्यातून एखाद्याला वकील बनता येईल का. हे तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही तुमचे टार्गेट आणि ध्येय हे ठेवले गेले पाहिजे. कारण यामुळे नुसतं मी पोस्को कायद्याविषयी तुम्हाला नकारात्मकता सांगणार नाही, तर याची एक सकारात्मकता बाजू आहे की न्यायालय, प्रशासन, देश तुमच्या पाठीचे आहे. तुम्ही तुमचे पंख उंचावले पाहिजे आणि यातून तुम्ही काहीतरी चांगलं करण्याच्या जिद्दीनं पुढे आलं पाहिजे. हे या दृष्टीने मी तुम्हाला सांगेन. आणि सर्वात शेवटी एवढंच सांगेल की मतलबबाजी दुनिया में, ज्या टायमाला रवी बळुंजर सर हे हिंदीचे प्राध्यापक होते आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता इथं, तर त्या कार्यक्रमामध्ये रवी बळुंजर सरांनी एक शेर सांगितला होता की मतलबबाजी दुनिया में कौन भूखा रहा, जिसपे ज्यादा विश्वास किया, जिसपे ज्यादा भरोसा किया उसने ही धोखा दिया. म्हणून तुम्हाला स्वतःला पुढे आलं पाहिजे. तुम्ही स्वतःचे गुरु आणि जे कार्यकर्तृत्व करणारे ते बनले पाहिजे आणि पुन्हा जिद्दीनं पुढे आले पाहिजे. आणि एवढं एक सांगेल की असे जे काही कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमांना तुम्ही आवर्जून नोट्स वगैरेच्या माध्यमातून हे केलं पाहिजे आणि कोणत्याही याच्यामधून आम्हाला काय शिकायला मिळालं हे केलं पाहिजे. आणि ज्यामुळे तुम्ही या खेडेगावाच्या शाळेमध्ये जरी असला तरी तुम्ही विदेशाच्या शाळांमध्ये शिकण्याचं स्वप्न पहा. जग जे ग्लोबल झालेलं आहे या ठिकाणून तुम्ही 12वी 11वी 12वीला असाल, होते
11वी 12वीच्या ते दोघं मिक्समध्ये विद्यार्थी. हा फक्त एक गोष्ट तुमची राहून गेलेली आहे की हा जो पोक्सो कायदा आहे यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते 96% जे गुन्हेगार आहेत ते जवळचेच असतात. फक्त 4% जे गुन्हेगार असतात ते म्हणजे मोबाईल, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झालेले असतात, जिच्यामध्ये झासे दिले जात असतात, काहीतरी आमिष दिले जाते आणि त्यामुळे होत असते. तर अँड्रॉइड फोन कोण कोण वापरते, स्मार्टफोन कोण वापरते, बोटवरती करा. अरे वा, एकदम चांगला, कोणीच वापरते. माझं म्हणणं आहे की त्याचा जो वापर आहे तो तुमच्या जपून करा, अभ्यासासाठी आणि योग्य पद्धतीने करा. हा फक्त एक गोष्ट तुमची राहून गेलेली आहे की हा जो पोक्सो कायदा आहे यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते 96% जे गुन्हेगार आहेत ते जवळचेच असतात. फक्त 4% जे गुन्हेगार असतात ते म्हणजे मोबाईल, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झालेले असतात, जिच्यामध्ये झासे दिले जात असतात, काहीतरी आमिष दिले जाते आणि त्यामुळे होत असते. तर अँड्रॉइड फोन कोण कोण वापरते, स्मार्टफोन कोण वापरते, बोटवरती करा. अरे वा, एकदम चांगला, कोणीच वापरते. माझं म्हणणं आहे की त्याचा जो वापर आहे तो तुमच्या जपून करा, अभ्यासासाठी आणि योग्य पद्धतीने करा. त्याचा वापर जर योग्य पद्धतीने जपून करावा असं मी तुम्हाला सांगेल. कारण 4% जे गुन्हे आहेत या नेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि तुम्हाला एकच सांगेल की तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या विचारांना तुम्ही इथपर्यंत आला आहात तोच विचार. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.